धन्यवाद साहेब। यानंतर आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री लाडके नेते माननीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, भुजबळ साहेब, पिचड साहेब, आर पाटील, दिलीप वळसे पाटील, मुश्रीफ साहेब, सर्व उपस्थित स्टेजवरचे मान्यवर नेते मंडळी, माझ्या कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या परिसरातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, समतेचे प्रणेते छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीस सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांचं या जाहीर सभेच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो। आजपासून फक्त 28 दिवस, उद्याच्या 5 वर्षाच्या करता शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाच्या हातामध्ये द्यायचा याबद्दलचा निर्णय महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या माझ्या मतदारांना घ्यायचा आहे। अनेक निवडणुका येतात जातात, अनेक राजकीय स्थित्यंतर घडतात, राजकारणामध्ये चढ उतार देखील होत असतात। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण तो निकाल पाहिला। माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती आहे की बाबांनो, त्या निकालाच्या मुळे खचून जाऊ नका, नाउमेद होऊ नका। आता अधिक जोमाने आपण सगळेजण कामाला लागूया। यंदा उशिरा का होईना पाऊस पाणी चांगलं झालेलं आहे। अपवाद मराठवाड्याचा, धरणांचा आहे, पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामध्ये, माझ्या कोकणामध्ये, आपल्या भागामध्ये सगळीकडे पाऊस चांगला झालेला आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे। हे वातावरण तयार होत असताना उद्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळी अनेक आरोप प्रत्यारोप होतील। पवार साहेबांच्या काळामध्ये दूध जे पावडर व्हायची ती परदेशामध्ये पाठवण्याकरता आपल्याला मदत मिळायची, ती सगळी मदत थांबवलेली आहे आणि त्याच्यामुळे पावडरचे दर देखील घसरलेले। अरे, छोट्या छोट्या माझ्या शेतमजुराच्या आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये एखाद दुसरी गाय म्हैस असते। माझ्या कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुधाचा धंदा फोफवलेला आहे। त्यांना 2 पैसे मिळत असताना आज त्यांना न्याय देण्याची भूमिका कोण घेत नाही, याला जबाबदार कोण आहे? हे प्रश्न कोण सोडवणार आहे? तुम्ही कशा करता लोकसभा मध्ये सत्तेवर आलेला आहे, हा पण विचार करण्याची वेळ ही निश्चितपणे त्या ठिकाणी आलेली आहे। ऊसाचं काय परिस्थिती आहे? इथे अनेक साखर कारखान्याचे चेअरमन बसले। तुम्ही साखर उत्पादक शेतकरी आहात, ऊस उत्पादक शेतकरी आहात। मला आठवतंय युपीएचं सरकार असताना 3000 रुपये क्विंटलला साखरेचा दर होता। के.पी. पाटील, बाळासाहेब पाटलांना विचारा, 2700 रुपयांनी दर चाललेले। साखर उठाव होत नाही, टेंडर कुणी भरत नाही। आज काही कारखान्यांमध्ये 10-10, 12-12 लाख पोती साखर त्या ठिकाणी साठलेली आहे। उद्याच्या 1 तारखेला कारखाने सुरू होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि असं असताना पूर्वीची साखर विकली जात नाही, साखरेच्या बद्दल धोरण ठरवलं जात नाही। मलाही माहिती आहे की साखर खाणाऱ्या वर्गाला पण साखर किफायतशीर दरामध्ये मिळाली पाहिजे, परंतु साखर पिकवणारा, ऊस पिकवणारा माझा जो बळीराजा आहे, माझा जो शेतकरी आहे, त्याला 2 पैसे मिळायला नको? त्यानं त्या ठिकाणी त्या धंद्याकडे राहायला नको? याबद्दलचा विचार आज केंद्रामध्ये आलेलं केंद्र सरकार करत नाही। ह्याही गोष्टीची दखल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या निमित्तानं घेतली पाहिजे। अनेक प्रश्न आहेत। गेले 15 वर्ष आम्ही आघाडी सरकारच्या माध्यमातून काम करतोय। हे काम करत असताना मला या गोष्टीची जाणीव आहे की या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये भुजबळ साहेब, आर पाटील, मुश्रीफ साहेब, जयंतराव, पिचड साहेब, आम्ही सगळ्यांनी मिळून अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळामध्ये घेतले। ते सगळे आपल्या सर्वांच्या पुढे आहेत। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याकडे जे जे विभाग होते ते निर्णय घेण्याच्या करता जनतेचं भलं कशात आहे, जनतेला मदत कशात होणार आहे, मागासवर्गीय समाज, वंचित घटक, आदिवासी समाज
माझा विद्यार्थी माझा तरुण वर्ग याला मदत कशातनं होणार आहे, ती भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेत गेलेलो आहे. त्याच्यामध्ये कुठं तसूभर देखील आम्ही कमी पडलो नाही. माझी तर या जाहीर सभेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे. 10 वर्षापूर्वी या राज्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळेस सर्वात मोठा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती. याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असला पाहिजे याबद्दलचा आपण त्या ठिकाणी किमया करून दाखवा. मी अंबाबाईच्या साक्षीनं कोल्हापूरच्या परिसरामध्ये सांगतो की जे जे प्रश्न अजून बाकी राहिलेले आहेत ते प्रश्न उद्याच्या काळामध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आल्या तर 100 दिवसामध्ये ते प्रश्न सोडून दाखवीन हा शब्द मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं देतो. मुश्रीफ साहेब, के.पी. पाटील, आर.के. पवार, धनंजय महाडिक, तुम्हाला आठवत असेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं याच नगरीमध्ये मी स्वतः सांगितलेलं होतं माझ्या काळंबावाडी धरणातनं बंद पाईपमधनं पाणी ह्या शहराला देण्याच्या करता तुम्ही आमच्या हातात मध्ये महानगरपालिका द्या, ते पाणी आम्ही तुम्हाला निश्चितपणे देण्याचं काम करू, ते कृती करून दाखवू. तशा पद्धतीचं काम आपण सुरू केलेलं आहे. इथं आल्यानंतर किंवा महाराष्ट्रामध्ये नेहमी कोल्हापूरच्या टोल बद्दल, बारामतीच्या टोल बद्दल, खारघरच्या टोल बद्दल, महाराष्ट्रातल्या टोल बद्दल बोललं जातं. अर्थमंत्री यांना त्यांनी सांगितलेलं होतं की खारघरचा टोल कुणाकुणाला द्यावा लागणार आहे. माझ्या कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नगर ह्या सगळ्या भाग आणि माझा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या सगळ्या भागातले ज्यावेळेस मुंबईला माझे नागरिक जातात त्यांना एक्सप्रेस हायवे संपल्यानंतर खारघरचा टोल द्यावा लागणार आहे. प्रशांत ठाकूर आमच्या काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणतोय की त्या टोलच्या बद्दल काही निर्णय घ्या. मी सांगितलं 1000 कोटी रुपये सिडकोने द्यावेत, 200 कोटी रुपये MMRD ने द्यावेत, 1200 कोटी रुपये देऊन टाका, टोल सगळा माफ झाला असता. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी झालं नाही. मी मगाशीच सांगितलं जे आमच्या हातामध्ये असतं ते आम्ही त्या ठिकाणी तातडीने निर्णय घेतो. मी आज कोल्हापूरकरांना सांगतो ज्या पद्धतीनं बंद पाईपलाईन मधनं पाणी आणण्याच्या बद्दलचा निर्णय मी तुमच्या करता घेऊन दाखवला. उद्याच्या काळामध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून द्या. 100 दिवसामध्ये कोल्हापूरचा टोल मी बंद करून दाखवेन. कुणाला काही सांगणार नाही. खारघरचा टोल बंद करीन. आज बदनामी केली जाते की बारामतीचा टोल बंद आहे. आज देखील बारामतीचा टोल चालू आहे. परंतु तो टोल बंद व्हावा म्हणून काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा चाललेला आहे. हे फक्त या 3 टोलच्या बद्दल सांगत नाही, राज्यामध्ये हे घडलं पाहिजे. मधल्या काळामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना 350 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केली आणि या महाराष्ट्रातले काही टोल भुजबळ साहेबांना विचारा, त्यांच्याशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी बंद केलेले. मला याची जाणीव आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना माझ्या सहकार्यांना, प्रवाशांना त्याचा त्रास होतो. तोही त्रास दूर करण्याचं काम निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये आमचं सरकार त्या ठिकाणी करेल याबद्दल तिळमात्र शंका आपण त्या ठिकाणी मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही. माझी आपल्याला विनंती आहे की काही जण बोलतात मधी विनोद तावडे ते तर काही बरळायला लागलेत, काही आगाना पिछा. खरं तर हे विनोद तावडे कधी लोकांच्यातनं निवडून आले नाहीत. आजपर्यंत हा पट्ट्या कधी विधानसभेत निवडून आला नाही आणि नाही ते बरळायला लागलेला. याचाही विचार जनतेने त्या ठिकाणी केला पाहिजे. अरे लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे, लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि लोकांच्या प्रश्नाची तड लावली पाहिजे. ती धमक आणि ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्ये आणि त्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना वाटचाल करायची. आज आपण सगळ्यांनी भाषण ऐकत असताना मी आर पाटलांचं भाषण तर बारकाईनं ऐकत होतो. इथं बरेच जण प्रतिसाद देत होते. तासगावची बरीच मंडळी आलेली दिसतायत. आरचं भाषण ऐकल्यानंतर तटकरे साहेब आता सटकलीये, आता आमची माझी सटकलीये. आता काही झालं
तरी आमच्या जनतेला राग यायला लागलाय. मला राग येतोय. आता अजिबात मागे हलायचं नाही. आता कुणाचाही विचार करायचा नाही. एकच ध्येय, एकच विचार, फक्त तुमचं माझं घड्याळ जिथं जाईल तिथं घड्याळाचा विचार आपण करायचा आहे. हा माझ्या जातीचा, हा माझ्या पातीचा, हा माझ्या गोत्याचा, अशा पद्धतीचा विचार करण्याची काही गरज नाही. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांचं राज्य, समतेचं राज्य, रयतेचं राज्य आणण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणे कटिबद्ध राहील, हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.